हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत फ्राईड नूडल्स किंवा त्यांना टाईमपाससुद्धा म्हटलं जातं. फ्राईड नूडल्स स्टार्टर म्हणून आवर्जून खाल्ले जातात. चला तर आपण हे क्रिस्पी आणि क्रंची फ्राईड नूडल्स कसे बनवायचे ते बघूयात. आज आपण बाजारामध्ये जे रेडीमेड नूडल्स भेटतात त्यापासून फ्राईड नूडल्स बनवणार आहोत. सर्वात आधी आपण एका पातेल्यामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी घेणार आहोत. यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून मीठ घालणार आहोत. नूडल्स एकमेकांना चिटकून येण्यासाठी आपण यामध्ये 1 वगळी तेल घालायचं आहे. नूडल्सला छान कलर येण्यासाठी आपण इथे 1/2 टेबलस्पून हळद घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण हाय फ्लेमवर हे पाणी असंच उकळू देणार आहोत. 5 मिनिटे पाणी तापल्यानंतर आपण यामध्ये नूडल्स घालूया. नूडल्स पाण्यामध्ये घालताना आपण अशा प्रकारे थोडेसे ब्रेक करून घालणार आहोत. नूडल्स पूर्ण पाण्यामध्ये बुडतील याची काळजी घ्यायची आहे. पाण्याला उकळी येण्यासाठी आपण अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून नूडल्स व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनिटांनंतर पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आणि याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण झाकण काढून टाकणार आहोत व नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर अगदी 1 मिनिटातच नूडल्स शिजतात. आपण फ्राईड नूडल्स बनवणार आहोत त्यामुळे आपण 90% हे शिजवून घेणार आहोत व खूप जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत नूडल्स. अशा प्रकारे हाताने सहज धुतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर आपण चाळणीमध्ये हे नूडल्स लगेचच काढून घ्यायचे आहेत. नूडल्समधलं पाणी व्यवस्थित निथळण्यासाठी आपण अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे व त्याच्याखाली एक भांडे ठेवले आहे. हे नूडल्स आपण चाळणीमध्ये शिफ्ट करून घेऊया. सर्व नूडल्स चाळणीमध्ये काढून झाल्यानंतर आपण 5 मिनिटं यातलं पाणी व्यवस्थित निथळू देणार आहोत. पाणी व्यवस्थित निथळल्यानंतर आपण हे नूडल्स 2 भांड्यांमध्ये शिफ्ट करून 1 तास फॅन खाली सुकण्यासाठी ठेवणार आहोत. फॅन खाली नूडल्स सुकत असताना आपण अर्ध्या तासाने नूडल्स अशा प्रकारे वर खाली करून घेणार आहोत जेणेकरून सर्व मॉइश्चर त्यातलं सुकून जाईल. 1 तासाने सर्व नूडल्स सुकल्यानंतर आपण एकत्र करून घेऊया. आता नूडल्समधलं सर्व मॉइश्चर निघून गेलेलं आहे. नूडल्स आता तळण्यासाठी अगदी रेडी आहेत. नूडल्स तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. नूडल्स तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर अतिशय हाय लागतं त्यामुळे आपण तेल व्यवस्थित तापवून घेणार आहोत व त्यानंतर अशा प्रकारे नूडल्स आपण व्यवस्थित पसरवून तेलामध्ये घालणार आहोत. नूडल्स तेलामध्ये टाकल्यानंतर ते न हलवता आपण 4 ते 5 मिनिटं ते तसेच तळू देणार आहोत. नूडल्स व्यवस्थित तळले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण अशा प्रकारे झाऱ्याने त्याच्यावर टॅप करणार आहोत. जोपर्यंत प्रेस केल्यावर झाऱ्याला ते नूडल्स कडक लागत नाही तोपर्यंत आपण हे तळणार आहोत. जर ते नरम लागत असेल तर आपण असेच काही वेळ ते तळणार आहोत. 2-3 मिनिटे अजून तळल्यानंतर आता नूडल्स कडक झाले आहेत व आता आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अतिशय छान नूडल्स फ्राय झाले आहेत व हळदीमुळे कलरही छान आला आहे. नूडल्स तळून झाल्यानंतर अशा प्रकारे चाळण्यामध्ये आपण तेल निथळण्यासाठी ठेवणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व नूडल्स तळून घेऊया. आता आपले फ्राईड नूडल्स तळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता फ्राईड नूडल्स अगदी क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला जर हे फ्राईड नूडल्स आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.